नमस्कार. अन्नपूर्णामध्ये सगळ्यांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळीविषयी बोललो होतो. आज आपण वडापावविषयी बोलूया. वडापाव खाल्ला नसेल असा जगात एकही व्यक्ती नसेल. आता तुम्ही म्हणाल जगात कसं काय म्हणताय? कारण हा वडापाव आपला कधीच साता समुद्रापार गेलेला आहे. हे जेव्हा मी वडापावविषयी सर्च करत होते तेव्हा मला कळलं की अरे हा वडापाव तर आपला कधीचाच साता समुद्रापार गेलेला आहे. तर वडापाव खाताना कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की हा इतका छान वडापाव सगळ्यात आधी कुणी शोध लावला असेल ह्या वडापावचा? म्हणजे थोडक्यात वडापावचा जन्म कसा झाला असेल? म्हणून मी सर्च करायचं ठरवलं आणि मी सर्च केल्यानंतर मला विकिपीडियावरती एक माहिती मिळाली. ती मी आज तुमच्यासमोर शेअर करते की मुंबईचे अशोक वैद्य जे गिरणी कामगार होते त्यांनी 1966 मध्ये मुंबईच्या दादर स्टेशन बाहेर वडापावचा स्टॉल सुरू केला. म्हणजे थोडक्यात अशोक वैद्यांमुळे वडापावचा जन्म झाला असं मी म्हणेन. तर हे गिरणी कामगार होते आणि त्यांनी गिरणी कामगारांचा विचार करूनच ह्या वडापावचा शोध लावला होता. कारण त्यावेळेस गिरणी कामगारांचे बरेच प्रश्न होते. गिरणी कामगारांना एवढे पगार नव्हते. मग त्यांच्या खिशाला परवडेल, त्यांच्या धावपळीच्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांच्या खिशाला परवडेल असं काहीतरी एखादं नाश्त्याचा पदार्थ शोधून काढायचा असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी हा वडापाव शोधून काढला. म्हणजे खरंच नवल वाटलं मला या व्यक्तींचं, हे अशोक वैद्य जे आहेत ते, की त्यांनी गिरणी कामगारांचा एवढा विचार केला की बिचारा ह्या गिरणी कामगारांना परवडेल असं आपण काहीतरी शोधलं पाहिजे की ज्याने त्यांचं कमी पैशात पोट भरेल. इतका विचार आजकाल कुणी कुणाचा करत नाही, पण त्या काळी त्यांनी केला. किती मोठी गोष्ट आहे ही. तर मी तर म्हणेन हा वडापाव खरोखरच मुंबई आणि वडापावचं एक असं वेगळं नाते असं तुम्हाला वाटत नाही? कारण मुंबईमध्ये अनेक लोंढेच्या लोंढे येत असतात पोटापाण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. अनेक लोक येतात. म्हणजे गरीब लोक सुद्धा त्याच्यामध्ये असतात, काही श्रीमंत असतात. गरीब लोक तर जास्तच येतात कारण त्यांना मुंबई असं आहे की कोणाच उपाशी मरू देत नाही. मुंबईत कुठेही छोटं मोठं काम केलं तर 10, 20, 15, 20 रुपये मिळतात आणि एक वेळचं पोट भरेल एवढं तरी तो माणूस कमवू शकतो मुंबईमध्ये आला तर. तर मग त्यांच्या खिशाला परवडणारा तो एकच वडापाव असतो, बाकी दुसरं काही तर त्यांच्या खिशाला परवडणारं नसतं. म्हणून हा वडापाव जो आहे त्याचं आणि मुंबईचं हे असं वेगळं नातं आहे की मुंबई कोणालाही उपाशी मरू देत नाही. कारण मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी असे जागोजागी वडापावचे स्टॉल आहेत. त्यामुळे तिथे माणूस एक वडापाव सकाळी, एक वडापाव रात्री खाऊन आरामात त्याचा एक दिवस जातो. म्हणजे अगदी कमी पैशामध्ये असं म्हटलं तरी चालेल. तर आता हा वडापाव म्हणजे ना लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन झालं. अनेक लोकांच्या कोरोनामध्ये किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकांनी वडापावचे स्टॉल टाकले, वडापावचे गाड्या टाकून त्यांनी वडापावचे व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्यांचे त्याच्यातून प्रगती झाली. त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं, त्यांच्या घरात 4 पैसे यायला लागले, घरं चालायला लागली. असं ह्या वडापावमुळे त्यांचं आयुष्य एक मार्गी लागलं. बरेच लोक मी असेही पाहिलेत की वडापावच्या स्टॉलवर किंवा वडापाव विकून इतके मोठे झालेत की त्यांची मुलं आज परदेशात शिक्षण घेत आहेत. काही लोक मी असेही पाहिलेत की नोकऱ्या सोडून त्यांनी वडापावचे व्यवसाय केलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या नावाचा असा ब्रँड तयार केला आहे वडापावचा. आता बऱ्याच प्रकारचे वडापाव आलेत. चीज वडापाव, तंदूर वडापाव. पण मी तर म्हणेन की जो ओरिजिनल वडापाव आहे ना त्याची सर कुठल्याही वडापावला नाही. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणत्या प्रकारचा वडापाव आवडतो? जो ओरिजिनल आहे तो, की आत्ताच्या ज्या व्हरायटी निघाल्यात वडापावच्या त्यातला कुठला वडापाव आवडतो? मी जेव्हा वडापाव खायला सुरुवात केली, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी वडापाव खाल्ला तेव्हा वडापाव 1.5 रुपयाला होता. तुम्ही पहिल्यांदा वडापाव किती रुपयाचा खाल्लात? आणि तुम्हाला वडापाव आवडतो का? तुमच्याकडे वडापावची काय किंमत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा.